आज आपण द नाईट सर्कस, क्लारा अँड द सन आणि प्रोजेक्ट हेल मेरी या 3 पुस्तकांवर एक झटपट नजर टाकूया. आता बघा, ही पुस्तकं जादू, AI आणि सायन्स अशा अगदी वेगवेगळ्या जगातली आहे, पण तरीही ती सगळी एकाच मूलभूत मानवी प्रश्नाभोवती फिरतात. पहिली गोष्ट म्हणजे मानवतेचा शोध. तिन्ही कादंबऱ्या हाच प्रश्न विचारतात की माणूस असणं म्हणजे नक्की काय. द नाईट सर्कसमध्ये जादूगारांच्या भावनांमधून, तर क्लारा अँड द सनमध्ये एका AI रोबोटच्या नजरेतून जी मानवी प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करते, आणि प्रोजेक्ट हेल मेरीमध्ये अंतराळात एकट्या पडलेल्या सायंटिस्टच्या धैर्यातून. दुसरी गोष्ट आहे एकाकीपणा आणि कनेक्शनची गरज. हा खरं तर तिन्ही कथांच्या अगदी केंद्रस्थानी असलेला धागा आहे. नाईट सर्कसमधली दोन्ही मुख्य पात्र भावनिकदृष्ट्या खूप एकटी आहेत. क्लारा सतत इतरांची जोडली जाण्याचा प्रयत्न करते, आणि प्रोजेक्ट हेल मेरीमध्ये तर नायकाचा एकाकीपणा एका अनपेक्षित एलियन मैत्रीमुळेच दूर होतो. आणि हो, तिसरी गोष्ट म्हणजे त्यागाचं आणि जबाबदारीचं ओझं. प्रत्येक कथेचा हिरो एका मोठ्या ध्येयासाठी काहीतरी गमावतोच. नाईट सर्कसमध्ये सर्कससाठी आयुष्याचा त्याग आहे, क्लारामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करण्याची तयारी आहे, आणि प्रोजेक्ट हेल मेरीमध्ये तर संपूर्ण मानवजातीसाठी स्वतःच्या जीवाला धोका आहे. थोडक्यात काय, तर माध्यम जादूचं असो, AIचं असो किंवा सायन्सचं, या कथा एकच गोष्ट सांगतात की जग कितीही मोठं असलं तरी आपला आत्मा मात्र नेहमी कनेक्शनच्याच शोधात असतो.